तुम्ही जो गाणं बनवलं आहे मन हरवले, ह्या गाण्याबद्दल आज तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, त्या निमित्ताने तुम्ही आम जनतेला काय सांगाल तुमचं उद्देश? ॲक्च्युली आमचं जे आहे मन हरविले माझे, आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचं कुठे ना कुठे मन हरवितो, आणि या फ्लोवरती हा गाणं आधारित आहे. याला गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला आपलं नक्कीच एक प्रेम तुम्हाला तुमचं आठवेल, जुनं प्रेम, आताचं प्रेम, विसरलेलं प्रेम नक्की आठवेल तुम्हाला. आणि या गाण्याचं जे आहे महत्त्वाचं म्हणजे असं आहे की गाण्यामध्ये पूर्ण विदर्भाचे कलाकार आहे. या कलाकारांना घेऊन आम्ही हे गाणं तयार केलेलं आहे, आणि याचं पिक्चरायझेशनपासनं प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन प्रत्येक गोष्टी ही नागपुरात घडलेली आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही इथे या गाण्याला जे आहे रिलीज केलेलं आहे सगळ्यांकरिता. या अगोदर आम्ही प्रीमियर केलेला होता, आणि आता हा प्रत्येकाकरिता अवेलेबल आहे. तर सगळ्यांना एक नक्की माझी रिक्वेस्ट आहे, या गाण्याला बघा, याच्यावरती कमेंट करा. तुमचं जे काही मन जिथे हरविलं होतं त्याचा इनिशिएट नेम घेऊन जरी कमेंट करा, आणि सोबत या गाण्यावरती रील नक्कीच बनवा. हे तुम्ही जे रिलीज केलेलं गाणं हे आम व्यक्ती कुठे पाहू शकता? या गाण्याला जवळपास 150 प्लॅटफॉर्म आहे. इंडियन प्लॅटफॉर्म जेवढे आहे, यूट्यूब आहे, स्पॉटिफाय आहे, जेवढे स्ट्रीमिंग आणि म्युझिक प्लॅटफॉर्म्स आहे, प्रत्येक प्लॅटफॉर्मला हा गाणं उपलब्ध आहे. सोबत कॉलर ट्यूनवरती पण उपलब्ध आहे. तर आपण नक्कीच याची कॉलर ट्यून लावा. आणि सगळ्या जनतेला मी एक आवाहन करू इच्छिते, आम्ही खूप मेहनत केली आहे सगळ्यांनी, आमची पूर्ण टीमने या गाण्याकरिता मेहनत घेतलेली आहे. आपण या गाण्याला एकदा नक्की ऐका आणि तुम्हाला नक्कीच आवडेल, एवढी आम्ही हमखास खात्री घेऊ शकतो. ह्या गाण्यामध्ये कोणकोणते कलाकार महत्त्वपूर्ण आहे? याच्यामध्ये साक्षी मेश्राम आणि प्रतीक्षा मेश्राम ही मुख्य भूमिकेत आहे. त्यासोबत राशी गजबी आहे, जी आता जस्ट 10वी पास झालेली आहे, तिने कोरिओग्राफी केलेली आहे. त्याचसोबत प्रतीक्षा मेश्राम जी आहे ती लीडवरती आहे. त्याचसोबत उन्नती महाजन आणि फाल्गुनी हे सगळे महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये तुम्हाला दिसतील. साक्षीचा हा दुसरा गाणं आहे, आणि बाकीचे